दुधाला एकदम जाड अशी साय कशी आणायची. आता सगळ्यात आधी दुधासाठी पातेलं घेतलेलं आहे आणि पातेलं घेताना जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. ते थोडंसं ओलं केलं आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पोह्याचे चमचे असं पाणी तळाला तसंच ठेवलेलं आहे. आता हे ताजं दूध आणलेलं आहे. आता यामध्ये दुधामध्ये अजिबातही पाणी टाकलेलं नाही, ताजं दूध आणलेलं आहे. आता हे दूध या पातेल्यामध्ये गाळून टाकलेलं आहे. आता दूध पातेल्यामध्ये टाकल्यानंतर गॅस चालू केला आणि फुल गॅसमध्ये आता या ठिकाणी फुल गॅस ठेवला की तिथंच थांबलेलं आहे आणि फुल गॅस केलेला आहे आणि दुधाला थोडीशी अशी हलकीशी साय यायला लागली तेवढ्या वेळ गॅस हा फुलच ठेवलेला आहे. आता दूध गाळून झालेलं आहे पातेल्यात आणि गॅस चालू केलेला आहे. गॅस फुल ठेवलेला आहे. फुल गॅसमध्ये फक्त 2 मिनटं हे दूध तापलेलं आहे. या पद्धतीने अशी साय आलेली आहे. आता फुल गॅसमध्ये दूध ठेवलं की ते लगे उतू जातं. आता गॅस कमी केलेला आहे आणि हे दूध आहे, दुधाला जी थोडीशी साय आलेली आहे, दूध आहे ते पुन्हा असं व्यवस्थित चमच्याने व्यवस्थित सगळं हलवलेलं आहे. म्हणजे जी दुधाची जी सगळी साय आहे किंवा मलाई आहे ती सगळी या वरती अशी सायमध्ये येईल. आता या दुधाला अजून फेसच आहे. हा जो फेस आहे तो आहे साय, म्हणजे ती सायच आहे, पण आताला अजून 5 ते 10 मिनटं कमी गॅसमध्ये उकळायचं आहे. पण 2 मिनटं मी सगळं दूध पुन्हा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. म्हणजे दुधामध्ये जेवढी मलाई किंवा जेवढं साय आहे तेवढी येईल. आता ती वस्तू कोणती, ती सिक्रेट वस्तू म्हणजे 1 चिमूट साखर टाकताना एवढी पण नाही टाकायची की ती दूध गोड होईल असं, फक्त 1 चिमूट अशी. आता हे 2 लिटर दूध आहे आणि त्यामध्ये 1 चिमूट अशी साखर टाकलेली आहे. साखर सगळ्या दुधाकडं लागल्या जाईल असं पुन्हा एकदा मी हलवून घेतलेलं आहे. आता कमी गॅसमध्ये छान असं 5 ते 10 मिनटं, म्हणजे दूध लालही होऊन द्यायचं नाही, पण 5 ते 10 मिनटं चांगलं व्यवस्थित असं उकळी आली पाहिजेत. आता हे कमी गॅसमध्ये दूध आहे म्हणून उतू जात नाही. उकळी आली. आता हे जो फेस आहे तो त्याची साय बनली पाहिजेत. आता ही जी फेस आहे त्याची या पद्धतीने अशी साय बनलेली आहे. एवढं दूध तापून घेतलेलं आहे या ठिकाणी. आता दुधाला फेस अजिबातही दिसत नाही आहे. आता फेसाचं साय झालेली आहे आणि याला 10 मिनटं कोमट दूध होऊन द्यायचं आहे. आता तापल्यानंतर 10 मिनटं म्हणजे आपला हाताचं बोट जाईल एवढं दूध कोमट होऊन दिलं. त्यानंतर 5 ते 6 तासासाठी किंवा आता संध्याकाळी 7 वाजता तापवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे दूध फ्रीजमधून काढलेलं आहे आणि या पद्धतीने एकदम पिवळी धम्मक आणि जाड अशी, पोळीपेक्षाही जाड अशी गाईच्या दूध. आता हे गाईचं दूध असल्यामुळे ही मलाई जी आहे ती पिवळी दिसत आहे, म्हणजे साय पिवळी दिसत आहे. यापेक्षाही याच पद्धतीने तापून म्हशीचं दूध ठेवलं की यापेक्षा ही भाकरीपेक्षा जाड अशी साय म्हशीच्या दुधाची येते. आणि आता हे मस्त असं दूध आपलं मी म्हणजे आदल्या दिवशी 7 वाजता दूध तापून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता हे दूध काढलं. त्याआधी कमीत कमी 6 ते 7 तास हे दूध आपल्याला ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने. आणि आता दूध तापून ठेवल्यानंतर अजिबातही हलवायचं नाही किंवा त्यामधील दूध घेतलेलं नाही आहे मी, अजिबात हलवलं नाही. असंच पातेलं घेतलं आणि ते ठेवून दिलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे दूध काढलेलं आहे आणि मस्त अशी साय, एकदम जाड अशी साय तुम्ही बघू शकताय किती जाड अशी साय आलेली आहे. आता चाकूनी ही जी मलाईची कडा आहे ती साय किंवा मलाई त्याच्या कडा या पद्धतीनं स्वच्छ असा चाकू घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या कडा या पद्धतीने मी चाकूनी काढलेला आहे, सगळ्या मोकळ्या केल्या. आता या ठिकाणी जास्त पातेलं हलवायचं नाही, म्हणजे जी मलाई आहे तिचे असे तुकडे होऊन ते खाली जातील. आणि अशा पद्धतीने अलगद अशी ही मी जी मलाई आहे ती काढलेली आहे आणि मस्त अशी पोळीपेक्षा जाड अशी ही साय आलेली आहे.
एक सिक्रेट वस्तू टाकली आणि अशा पद्धतीने ही साय काढलेली आहे. आता आपण जे साईचं भांडं साचवतं या पद्धतीने मी साय काढली. साईचं भांडं साचवलं, त्यामध्ये ही साय टाकून द्यायची. एवढी अशी ही साय, यापेक्षा म्हशीचं दूध असलं तर पुन्हा आता हे जे दूध पुन्हा तापून आणि पुन्हा ठेवलं की याच्यापेक्षा जाड कमी पण पुन्हा याच्यातून साय निघू शकते. हे बघा, मोठी जवळजवळ पाऊण वाटी एवढी मलाई निघालेली आहे.